तर विधिमंडळ पावसाळी अधिवेशन हे सुरू झालेलं आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, त्यातून कुठलाही राजकीय अर्थ कोणी काढू नये। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भेट आपण म्हटल्याप्रमाणे योगायोगाने झालेली आहे आणि त्याच्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही आहे। थँक्यू। एक कॅमेरा तिकडे नको सर, तुम्ही इकडेच उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस लिफ्टमधून प्रवास केला। उद्धव ठाकरे साहेब आज चंद्रकांत दादाची त्यांची काही बोलणी झाली वाटतं आणि एका लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत। याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाहीत। उद्धव साहेबाला जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा आणि हे राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत। बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही पोटभेद असावेत पण मनभेद नसावेत। हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं। महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो, म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही। अत्यंत चांगला भेट त्यांची झाली, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे। पण आज संजय राऊतांनी आणखी एक वक्तव्य करून वाद निर्माण केलाय, तो हा की महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना कुणाचा तरी मुख्यमंत्री म्हणून चेहरा असल्याशिवाय निवडणूक लढणं कठीण आहे। संजय राऊतला नेमका कुणाचा चेहरा पाहिजे हे त्यांनी पहिले ठरवलं पाहिजे। त्यांना जर उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटत नाही की काँग्रेस तो ऍक्सेप्ट करेल, किंवा वज्रमुठीची जी काही सभा मागे झाल्यात त्यामध्ये खुर्चीमध्ये सुद्धा बदल त्यांना आवडत नव्हता, तर ते उद्धव साहेबांचा चेहरा घेऊन पुढे निवडणूक लढतील याची शक्यता नाही। एक वेळेला ती आघाडी तुटेल परंतु असा चेहरा समोर येणार नाही, हे तेवढं सत्य आहे। म्हणून जर तुम्ही यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया जर घेतली तर तो यावर काही भाष्यच करणार नाही, हे तेवढंच खरं आहे। कारण की त्यांना आता मोठ्या भावाच्या भूमिकेत ते आल्यामुळं त्यांना स्वतंत्र लढायची सुद्धा खुमखुमी असल्यामुळं ते महाविकास आघाडीमध्ये राहतील का नाही याची शक्यता कमी आहे। परंतु जयंत पाटील मात्र असे म्हणतायत की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलो, त्यामुळे आमच्यामध्ये एक काहीतरी निर्णय होऊन येत्या काळामध्ये एक चेहरा आमच्याकडे पण पुढे येऊ शकतो। मला वाटतं शरद पवारांच्या नेतृत्वात लढले असावे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नाही। तर त्यांनी चेहरा वापरला होता शरद पवारांचा आणि मग जयंत पाटलांच्या मनामध्ये काहीतरी चाललं असावं असं एखादी शंका यायला सुरुवात झालेली आहे। आणि म्हणून असे काही जरी असलं तरी या महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झालेली आहे। संजय राऊतने त्याच्यामध्ये काडी टाकलेली आहे, आता ती आग कुठपर्यंत जाईल याचा काही नियम नाही। मुख्यमंत्री पदावरूनच 2019ला शिवसेना आणि उद्धव ठाकरे भविष्यात अशा काय हालचाल दिसतात का? रवी राणा काय बोलतो याला जास्त महत्व नाहीये। आता सगळेजण भविष्य सांगायला लागलेले, ते अशा भविष्य सांगण्यावर काही होत नसतं। याचा निर्णय हे महायुतीतले नेते हे घेत असतात आणि उद्धव साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे। म्हणून एक निश्चित आहे की ही महाविकास आघाडी आता टिकणं शक्य नाहीये, याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आज जे शेवटचं विधानसभेचं अधिवेशन आहे तसंच महायुतीचं त्या महाविकास आघाडीचं सुद्धा हे शेवटची युतीची पायऱ्यावर बसण्याचा हाचा प्रकार होता। यापुढे ते एकत्र दिसणार नाही असं भविष्यात दिसतंय। तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या लिफ्टमधल्या प्रवासावरती आता संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी महाविकास आघाडीत बिघाडी व्हायला सुरुवात झाली अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।